रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विशेषतः पाणंद रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाणंद रस्ता एकही पूर्ण झालेला नाही। अनेक वेळा GR कडून मंजुरी मिळवली, भुमरे साहेब होते त्यावेळी अनेक रस्ते मंजूर करण्यात आले, पण ह्यातला एकही रस्ता पाणंद मंजूर होण्यामध्ये अनेक अडचणी येतात। त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाची वेगळी बैठक लावून त्यात येणाऱ्या अडचणी आपण तातडीने दूर करणार का? आणि दुसरी म्हणजे या रोजगार हमीच्या अंतर्गत MRSS मध्ये गवत काढणीचा जर आपण समावेश केला तर ज्या वणव्यापासून देखील प्रतिबंध होण्यासाठी त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे। ते त्याचा समावेश आपण गवत काढणीचा बागातल्या म्हणजे फळबागातल्या करणार का? हे दोन स्पेसिफिक। शेखर निकम साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे कोकणासाठी तो योग्य, आणि शेखर निकम साहेब परवाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उदय सामंत साहेब आम्ही सगळे होतो, याच्यावरती चर्चा केली। कारण कोकणातला बराचसा वर्ग हा मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात नोकरीनिमित्ताने इकडे आलेला आहे, त्यामुळे गावी फार कमी लोक आहेत, त्यामुळे मजूर मिळत नाहीत। ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन केवळ कोकणातल्या 5 जिल्ह्यांसाठी आपल्याला वेगळा काय नियम करता येईल का म्हणून आम्ही विचाराधीन आहोत। तो आपण करतोयच आणि ती खास बाब करणं गरजेचं आहे, त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे। राहिलाय प्रश्न जो आपले वनवे लागतात त्याच्यामध्ये प्रचंड नुकसानी होते, झाडांचे होते, सगळ्याचेच होते। काय कोणाचे जंगलामधले गोटे असतात ते जळून जातात, वाडे। तर अशा प्रकारे हा जो मुद्दा आहे, पूर्वी आपली भाता शेतीसाठी आपण गवत काढायचो, त्यामुळे गवत काय जास्त नसायचं, आता ते गवत पूर्ण तसंच राहतं। त्यामुळे हा समावेश करून घेता येतो का ह्याचा आम्ही जरा विचार करतो अधिकाऱ्यांशी, आणि मग आपण ठरवूया काय काळजी करायचं कारण।